श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार, तुमचे सर्वांचे आपल्या स्वामी भक्ती या चॅनलमध्ये स्वागत आहे. आता लवकरच महाशिवरात्री येत आहे आणि महाशिवरात्रीबद्दल संपूर्ण माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच नवनवीन आणि विविध धार्मिक माहितींसाठी आमच्या चॅनेलला ओकेवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. तर फाल्गुन महिन्यामध्ये कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. 2000मध्ये महाशिवरात्री ही शुक्रवार दिनांक 8 मार्च रोजी साजरी केली जाणार आहे. फाल्गुन महिना महाशिवरात्र 2024चा तिथी आरंभ हा 8 मार्चला रात्री 9:57 असणार आहे आणि तिथी समाप्ती 9 मार्च रोजी संध्याकाळी 6:17 असणार आहे. तर 2024 शुक्रवारी 8 मार्चला महाशिवरात्री असणार आहे. आता महाशिवरात्रीबद्दल संपूर्ण माहिती आपण पुढे जाणून घेणार आहोत. तुम्हा सर्वांना शिवभक्तांना येणाऱ्या महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वर्षाच्या 365 दिवसांमध्ये अनेक सण आपण साजरे करत असतो. त्या दिवसाची विविध कारणे तसेच ऐतिहासिक घटना जीवनाच्या काही टप्प्यांशी संबंधित असो. तो दिवस उत्सव म्हणून आपण साजरा करतो. परंतु महाशिवरात्र हा उत्सव पुराण काळात घडलेल्या घटनांनुसार आपण साजरा करतो. या महाशिवरात्रीचा इतिहास, याचे महत्त्व आणि महाशिवरात्र कशी साजरी केली जाते याबद्दलची सगळी माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. महाशिवरात्रीची रात्र खूप खास असते. या दिवसाची शिवभक्त अगदी आतुरतेने वाट पाहत असतात. महाशिवरात्रीच्या रात्री झोपू नये, तरीही रात्र भगवान शंकर आणि पार्वतीचे ध्यान करावे अशी मान्यता आहे, जी एक वेगळ्या प्रकारची शक्ती आपल्याला प्रदान करत असते. म्हणूनच ही रात्र भगवान शंकराच्या उपासनेसाठी अतिशय शुभ मानली गेलेली आहे, असे सर्व शिवभक्तांची मान्यता आहे. या दिवशी भगवान शंकराचा आणि देवी पार्वतीचा विवाह झाला होता. काही पुराणातील कथेनुसार या दिवशी भगवान शंकर तांडव नृत्य करतात. आपल्या हातून घडून गेलेल्या पापांना धुण्यासाठी, क्षमा मागण्यासाठी तसेच आपल्यावरील संकटे दूर लोटण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो, असा काही लोकांचा समज आहे. या दिवशी सृष्टीची निर्मिती झाली होती, म्हणून देखील हा दिवस साजरा केला जातो असे म्हटले जाते. काही पुराणातील कथांनुसार या दिवशी भगवान शिवाने दुधाच्या सागरात निर्माण झालेले विष घेऊन इतर देवी देवतांचे रक्षण केले होते, म्हणूनच त्याला निळकंठ असे नाव पडले आहे. अशा प्रकारे वेगवेगळे समाजानुसार महाशिवरात्री साजरी केली जाते. काहींच्या मते खूप वर्षाच्या ध्यानानंतर भगवान शंकर एका ठिकाणी स्थिर झाले. हा दिवस महाशिवरात्र म्हणजेच शांततेची रात्र म्हणून साजरा केला जातो. अशी वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी समज आहे महाशिवरात्री साजरी करण्याची. असेही सांगितले जाते की या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता. या दिवशी आपण शंकराच्या पिंडीची पूजा अर्चा करून आराधना करतो. ओम नमः शिवाय या मंत्राचा जपही केला जातो. शिवलीलामृतसारखी शंकराची महिमा सांगणारे ग्रंथसुद्धा वाचले जातात या दिवशी. महाशिवरात्रीचा उपवास केल्यामुळे आपल्या मनातील वाईट विचार नाहीसे होऊन आपल्या मनामध्ये सकारात्मक आणि चांगले विचार निर्माण होतात, अशी फारच शिवभक्तांची धारणा आहे. तसेच अशी शिवभक्तांची मान्यतासुद्धा आहे. या दिवशी भगवान शंकराच्या केलेल्या धारणेमुळे मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते. व्रताच्या दिवशी अगदी कडक उपवास केला जातो. हिंदू धर्मातील बहुतांशी व्यक्ती महाशिवरात्रीचा उपवास करतात. या दिवशी अल्पोपहार म्हणजेच पाणी, दूध, फलाहार याचे सेवन केले जाते. या उपवासामुळे आरोग्याच्या दृष्टीने अनेक फायदेसुद्धा आपल्याला होतात. या दिवशीचा उपवास हा पूर्ण दिवस असतो, म्हणजेच दिवशी सकाळपासून दुसऱ्या दिवशी म्हणजेच पूर्ण 24 तास हा उपवास केला जातो. वैज्ञानिक दृष्टीने 24 तासांचा हा उपवास शरीराला डिटॉक्स करण्यास आणि शरीराचे संतुलन राखण्यास मदत करतो. हा उपवास
प्रत्येक घराघरांमध्ये संपूर्ण कुटुंबामध्ये केला जातो. यामुळे एकमेकांना प्रोत्साहन देऊन देवाचे नामस्मरण केल्यामुळे थकल्याची किंवा भूक लागल्याची जाणीव होत नाही. रात्री करावयाची यमपूजा कशी करावी ते आता आपण जाणून घेऊया. महाशिवरात्रीच्या रात्रीच्या 4 प्रहरी 4 पूजा कराव्यात असे शिवपुराणात सांगितलेले आहे. याच पूजेला यमपूजन असे म्हणतात. 4 प्रहरी केल्या जाणाऱ्या 4 पूजेमध्ये सर्वप्रथम देवाला अभ्यंग स्नान घालावे. त्यानंतर धोत्रा, बेलपत्र व्हावी. तांदळाच्या पिठाचे 26 दिवे करून त्यांनी या देवाला ओवाळावे. पूजेच्या दिवशी 108 दिवे दान करावे. नृत्य, गाणी, कथाकथन इत्यादी गोष्टींनी ही रात्र जागवावी. पहाटे स्नान करून पुन्हा शिवपूजा करावी. ब्राह्मण भोजन घालावे आणि आशीर्वाद घेऊन व्रत समाप्ती करावी. 12 किंवा 24 वर्ष हे व्रत केल्यावर त्यानंतर त्याचे उद्यापन करावे. अशी रात्र जागून केली जाणारी ही यमपूजा असे म्हणले जाते. भगवान शंकराच्या पूजेची काही वैशिष्ट्ये आता आपण जाणून घेऊया. भगवान शंकराचे निराकार प्रतीक म्हणून शिवलिंगाची पूजा केली जाते. ही पूजा करताना पाणी, दूध किंवा पंचामृत याचा अभिषेक केला जातो. शिवपिंडीवर हळद, कुंकू तसेच सिंदूर, तुळशीची पाने अर्पण कधीही करू नयेत. भगवान शंकराच्या पूजेमध्ये पांढऱ्या अक्षतांचा वापर करावा. भगवान शंकराच्या पूजेमध्ये पांढरी फुले, बेलपत्र, भस्म याचा वापर करावा. तसेच भगवान शंकराच्या शिवलिंगाला अर्धवट चंद्राकार प्रदक्षिणा घालावी. महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून संपूर्ण घर स्वच्छ करून त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करणे. पूजा करताना पाट किंवा कापडी आसन घेऊनच बसावे. सर्वप्रथम शिवलिंगावर दही, तूप, मध, साखर आणि पाण्याने अभिषेक करावा. नंतर शिवाला वस्त्रे घालावीत आणि त्यानंतर शिवाला जानवे घालावीत. यानंतर चंदन आणि भस्म लावून फुलांचा हार घालावा. त्यानंतर अक्षता, बेलपत्र आणि धोत्रा, पांढरी फुले अर्पण करावीत. फळांचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर निरांजन अगरबत्तीने ओवाळून घ्यावे. आपण नैवेद्यासाठी केलेले पदार्थ देवाला अर्पण करावेत. शिवलीलामृत किंवा शिवकथा, शिवस्तुती वाचून घ्यावी. ओम नमः शिवाय याचा जप करावा. भगवान शंकराची आरती करावी. माता पार्वती, गणेशाची आणि भगवान शंकराची आराधना करून आपल्या चुकांसाठी भगवान शंकरांची क्षमा याचना मागावी आणि त्यानंतर साष्टांग नमस्कार करून आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी देवासमोर प्रार्थना करावी. अशा प्रकारे महाशिवरात्रीला या सोप्या पद्धतीने केलेल्या पूजेने भगवान शंकर तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतील. तसेच तुमच्यावरील संकटे दूर करण्यास मदत करतील. अशा प्रकारे तुम्ही भगवान शंकरांची पूजा करायची आहे. पुढे भगवान शंकराला काय काय आवडते, काय काय प्रिय आहे आणि महाशिवरात्रीला कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्यात हे आता आपण जाणून घेऊयात. भगवान शंकरांना बेलपत्र आवडते आहे. त्यामुळे 3 पानांचे बेलपत्र भगवान शंकराला अवश्य अर्पण करावे. भगवान शंकरांना भांग खूप प्रिय आहे. म्हणून या दिवशी दुधात भांग मिसळून शिवलिंगाला अर्पण करून नंतर तो प्रसाद म्हणून वाटावा. महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्री अशा 4 प्रहरी रुद्राष्टकाचे पठण करावे. तसेच ओम नमः शिवाय याचाही जप अवश्य करावा. त्यामुळे भगवान शंकरांचा आशीर्वाद आपणास प्राप्त होतो. या दिवशी 6 मुखी रुद्राक्ष धारण केल्यामुळे भक्ताच्या धन आणि आरोग्य संबंधीच्या समस्या दूर होतात अशी सुद्धा मान्यता आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने सगळे रोग, दुःख आणि संकटांपासून मुक्ती मिळते. महाशिवरात्रीच्या दिवशी मिठापासून 11 शिवलिंगे बनवून 11 वेळा अभिषेक करावा. यामुळे मुलांसंदर्भातल्या सगळ्या समस्या दूर होतात. दूध, पाणी, मध, दही याचा अभिषेकही भगवान शंकरांना अवश्य करावा. भगवान शंकर आणि माता पार्वतीचा विवाह या दिवशी झाला असल्यामुळे यांच्या लग्नाचे चित्र पूजागृह ठेवून त्याची रोज पूजा केल्याने वैवाहिक जीवनात जे काही प्रॉब्लेम्स असतील ते दूर होण्यासाठी मदत होते. नात्यात येणाऱ्या अडचणी दूर होण्यासाठी सुद्धा मदत होते. बेलाचे पान हे भगवान शंकराला अतिशय आवडीचे आहे. त्यामुळे बेलपत्र वाहताना पानाचा देठ पिंडीकडे आणि बेलाचा पुढचा भाग आपल्याकडे तसेच तो पूर्णपणे उपडी करूनच व्हावा.
भगवान शंकराला बेल वाहताना ताजा मिळाला नाही तरी शिळासुद्धा वाहू शकतो. भगवान शंकराला वाहिला जाणारा बेल हा सोमवारी कधीही तोडू नये. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर बेल अर्पण करताना त्या बेलाला 3 पाने असल्याची खात्री करूनच ते शिवलिंगावर अर्पण करावे. बेलाचे पान हे 3 पेक्षा कमी किंवा 3 पेक्षा जास्त असू नये याची सुद्धा खात्री करून घ्यावी. बेलपत्र अर्पण करताना ते फाटलेले तसे खराबसुद्धा असू नये. तर अशा प्रकारे भगवान शंकरांना बेलपत्र वाहताना ही काळजी अवश्य घ्यावी. त्याचप्रमाणे भगवान शंकरांचे व्रत वैकल्य आणि पूजाविधी त्याचप्रमाणे महत्त्व काय आहे हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहेत. ही माहिती आवडली असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच आमचा स्वामी भक्ती हा चॅनल आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन माहितीपूर्वक व्हिडिओ जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सेट करून ओकेवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन छानशी माहिती घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.